नमस्कार, मी देवचंद बेडकर, डायरेक्टर अहिल्या ॲग्रो, जीवन संजीवनी मनमाड. झालं ना 1 महिना घेऊन 1 महिना झालाय का? काय रिझल्ट आले तुम्हाला? हा रिझल्ट चांगले ना. काय काय वाटतं तरी? काय म्हणजे असं थकवा लागायचं शरीरामध्ये, आता थकवा बिकवा काही येत नाही असं. म्हणजे थकवा वगैरे काही येत नाही का? आणि बाकी काय त्रास होता? पित्त आहे मला, पित्ताचा त्रास आहे जास्त. ते पण झालं काही कमी? थोडं थोडं आराम वाटू राहिला आता. म्हणजे आता मी ना महिन्यापासून घेतलं, हा. पण मग हे औषध 4 तारखेला चालू करणे. हम्म, हम्म, 4 फेब्रुवारी 4 मार्चला. ओके. हम्म. पण वाटतंय ना रिझल्ट तुम्हाला? म्हणजे सुरुवात झाली ना? नाही रिझल्ट चांगले आहे त्याच्यावर. हम्म, हम्म. म्हणजे फरक जाणवलाय मला असं. हो ना. हम्म. ठीक आहे. काय पाय वगैरे दुखायचे थांबले? हो थांबले. पाय पाय दुखायचे, दुखायचे का? पूर्ण अंग दुखायचं? पूर्ण अंग दुखायचं, कधी पाय दुखायचे, कधी मान दुखायची, असं व्हायचं. अच्छा, मग ते थांबलंय. ते थांबलंय आता दुखायचं. पण ते इम्युनिटी वगैरे वाढली ना, असं तर तरी वाटतंय ना तुम्हाला? हो हो फ्रेश वाटतंय आता. एकदम फ्रेश वाटतंय ना? हो 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 ते अच्छा अच्छा, वाटतंय. काही अडचण नाहीये. वजन कमी झालंय. अच्छा, किती कमी झालंय? ते का आपलं तेवढं नाही मी विचारलं सर त्यांना. फक्त म्हणलं मी त्यांना विचारलं बाई कशाने वजन कमी झालं. हा. असं बाकीचे झालं. पण काही त्रास असतील ते पण कमी झाले असतील त्यांचे. हो, ती काय नाही विचारलं बघा सर मी. फक्त एवढंच विचारलं, तर मग मी म्हणलं मला पण नंबर द्या. मग ते त्यांच्याकडून नंबर घेताना तुम्हाला लागला काय? मिस कॉल पडलेला होता ना मला. 15 दिवसामध्ये रिझल्ट आला. 3 महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यावर आधी 10 दिवस गोळ्या संपायच्या अगोदर दुसरा डोस मी घेतला, मागवला स्पिरुलिना आणि सिबकचा. त्या सिबकचा खाल्यानंतर एक 4-5 दिवसांनी मला दुसरा फरक आला की आता मला वाटतं 15 दिवस झालं हे दुसरा डोस 4थ्या महिन्याचा चालू केलाय. तर सर काय होतं, पहिले त्या पंप गोळी वरती आले की नाही, खिशात जर गोळी नसली तर एकदा भ्या वाटायचं आपल्याला. काय होतंय काय की आता ती माझ्या गोळी खिशात नसली तरी मी समाधान. आणि मला वाटतं आता ते डॉक्टर एमडीसनी भेटल्यानंतर की नाही, सुरेश राईजे जीवनधारा हॉस्पिटल मोठं आहे, त्यासनी मी 6 महिने झालं भेटाय पण नाही. म्हणजे आता वाटतंय कधीतरी ते पूर्ण गोळी बंद होईल बघा. 3 टाइमावरली 2 टाइम बी बंद झाली. आता वाटतंय ते वडून असं वाटतंय. कारण तुमचं काय मत आहे? डॉक्टरनी दाखवा. अंदाज करून पाहिजे ना, नाही ओढायची काय होतं. हा बरोबर आहे. आता तिचे तरक पण आता तरकच पण येत नाही. आणि अगदी ओके आहे बघा, तब्येत आहे. आता 16 तास दुट्टी करून आलोय बघा. सकाळी 9 वाजता उठलोय मी 5ला आल्यानंतर. 16 तास दुट्टी करून आले, अजिबात अंगात थकवा नाही. आणि आमच्या तिथे रानात कसं आहे, वड्याच्या पलीकडे म्हणून आहे, वड्यातनं जाता युरियाचे एक अर्धा गठलं जरी मी न घेतलं तर मला वाटतंय सर 31-25 पावलं जर चाललो तर दम लागल्यासारखा गठलं तिथं टाकायला लागत. लागवडीचं गठलं मला. मी आता परवाशी 50 किलोचं लागवडीचं पोतं घेऊन जवळजवळ 150 मीटर 150 फूटच्या पुढं म्हणा एवढ्या अंतरावर गेलो तर मला अजिबात थकवा नाही. आणि मी लागवड पटाटा टाकली, म्हणजे मनाला समाधान वाटलं. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आता? होय मला वाटतंय मुळासकट या आजार घालिवला यायचा असा आहे. बिलकुल काहीच हरकत नाही. त्यांचा पत्ता टाकायला मला व्हॉट्सअपला पाठवायला तुम्ही. अगोदर स्पिरुलिना देऊ, मग पुढचं बघू पुढच्या. त्या पद्धतीने द्यायचं. आणि दुसरी गोष्ट, मी कुर्णीत परवाशी सर गेलतो. पहिल्या दिवशी त्या लेडीजनं पार्टीच्या पाहुणे आमची आहे, ती म्हणाली दादा म्हणाली 1 नंबर काम आहे. पहिल्या दिवशी मला हलकं वाटायला आलं. मग म्हटलं ताई अहो हे कसं आहे, हे काय आहे 2 नंबर आहे. जसं संतांचं वचन आहे तसं हे अमृताचं वचन आहे म्हटलं. हे 100% रिझल्ट त्याचा आहेच म्हटलं. काय अडचण नाही, करा कंटिन्यू. या एका दिवशी मनमाडला भेटायला या. येतो आता मनमाड सर. आता कुठं आम्ही बघितले, लांब लय पल्ला सर. फिरायला यायचं ना, शिर्डी बिर्डी इकडं. चालतंय येऊन जातो. या काय अडचण, आपली भेट 100% होणार, काय अडचण नाही सर. बरं चला, एखादी मुलाखत द्या आम्हाला. चालतंय. ओके थँक्यू. ओके. 3 पॅकेट घेतलं होतं. 3 डबे घेतले होते. 3 स्पिरुलिनाच्या? हो. अच्छा, काय प्रॉब्लेम होता आणि काय रिझल्ट आले तुम्हाला? आपलं बीपी शुगर आहे. बीपी शुगर आहे का? मग काही कंट्रोल आला की नाही? बीपी चेक केलं नाही, पण चांगला वाटायला लागला. म्हणजे रिझल्ट असा आहे की सुस्तपणा गेला ते सगळं पळून. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम जवळजवळ बरेच कव्हर झाले. मग तुम्ही चेक नाही केलं?
हा चेक नाही केला तर खाली टाच थोडा दुखा लागली आणखी. अच्छा, नाही चालू ठेवा. नाही शुगर आहे ना तुम्हाला, त्याला सपोर्टिव्ह पाहिजे ना काहीतरी. बीपीची गोळी बंद करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. मी काय म्हणाल सर, आता एक डबी राहिली आपल्याकडे शिल्लक, आता 3 आणखी पाठवून द्या. हो पाठवायला हवं तुम्ही उद्याकडं, काही काळजी नका करू तुम्ही. फक्त मला व्हॉट्सअपला हाय टाका, तुमचा ऍड्रेस येतो बघून, नाही तर ऍड्रेस टाकून ठेवा. मी जरा लग्नात आहे, हो सर. तुम्ही ऑफिसला पाठवून देतो, उद्या पाठवायला सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चालेल सर. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? काय नाही सर, आता तुझ्या चेक करतो तुम्ही शुगर. चालेल काही अडचण नाही. ओके.